पीएसआय रणजित कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुण्यातील स्वारगेट परिसरातल्या हॉटेलमधून पहाटे बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलं। दिल्लीवरून परतल्यानंतर कासले पुण्यामध्ये मुक्कामी होता। पुणे विमानतळावर आल्यानंतर रणजित कासलेनं पुन्हा गंभीर आरोप केले होते। पुणे पोलिसांकडे सरेंडर होणार असल्याचं कासलेनं सांगितलं होतं। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, अखेर कासलेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, आता काय अपडेट, यापुढे काय होईल? प्रोजेक्ट आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून बीड आणि महाराष्ट्र पोलिसांना जो आहे तो चॅलेंज करत होता रणजित कासले, आणि काल त्याच रणजित कासलेला बीड पोलिसांच्या पथकाने पुणे शहरातल्या स्वारगेट परिसरात असणाऱ्या सुंदरम हॉटेल, जिथं काल पुण्यात आल्यानंतर कासले हा मुक्कामी होता सुंदरम हॉटेलमध्ये, तिथं आज पहाटे कारवाई करत रणजित कासलेला बीड पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेतलेला आहे। खरं तर काल उशिरा 9:30च्या सुमारास तो पुणे विमानतळावर रणजित कासले जो आहे तो दाखल झाला होता। तिथे देखील एक पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप धनंजय मुंडे असतील, वाल्मिक कराड असतील किंवा बीडचे माजी पोलीस अधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील यांच्यावरती कासलेंनी केला होता। आणि तिथंच कासलेने असं सांगितलं होतं की मी आता पुणे पोलिसांना स्वतःहून जाऊन सरेंडर होणार आहे आणि त्यानंतर मी मागणी करतो की बीड पोलिसांनी मला अटक करावी। पण काल रात्री उशिरा ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होता त्याच हॉटेलमध्ये बीड पोलिसांचं पथक दाखल झालं आणि पहाटेच्या सुमारास रणजित कासलेला बीड पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतं। खरं तर बीड पोलिसांचं पथक रणजित कासलेला पुण्यातून ताब्यात घेऊन बीडच्या दिशेने रवाना झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत आहे। खरं तर बीडमध्ये त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे। अनेक गंभीर आरोप गेल्या अनेक दिवसापासून रणजित कासले हे व्हिडिओच्या माध्यमातून करत होता। व्हिडिओ स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर हँडलवर पोस्ट करत होता। जसे की काल अजून एक जो आहे तो नवा खुलासा 10 लाख रुपये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या पार्टनरशिप असलेल्या कंपनीकडून मला देण्यात आले होते, असा देखील आरोप स्क्रीनशॉट दाखवत काल रणजित कासलेने पुणे विमानतळावर केला होता। आणि स्वतःहून मला आता सरेंडर व्हायचंय, मला बीड पोलिसांनी अटक करावी, ताब्यात घ्यावं अशी मागणी कासलेने केली होती। आणि त्यानंतर तो पुण्यातल्या स्वारगेट परिसरात असणाऱ्या सुंदरम हॉटेल या ठिकाणी मुक्कामी असताना बीड पोलिसांचं पथक दाखल झालं। ही सगळी दृश्य तुम्ही पाहताय सीसीटीव्हीच्या माध्यमातून। ज्यावेळेस बीड पोलिसांच्या पथकाने रणजित कासलेला ताब्यात घेतला आणि कासलेला घेऊन हे पथक आता बीडच्या दिशेने रवाना झालेलं आहे। नेमकं कुठले गुन्हे आता कासलेवरती दाखल होतात, कासलेने जे आरोप केलेत ते आरोप नेमके काय आहेत, त्या आरोपांचे पुरावे कासलेकडे नेमके कुठले आहेत, हे सगळ्याचा तपास आता बीड पोलीस करतील। पण या सगळ्या प्रकरणी आता कासलेला बीड पोलिसांच्या पथकाने पुण्यातल्या स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलेली माहिती मिळतेय। बरं अभिजित, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद।